डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अखंड भारताचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत. राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. प्रकाश आंबेडकर महाआघाडीत जाणार नाहीत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारं सर्वसमावेशक नेतृत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. सांगलीमध्ये मंत्री आठवले प्रसार माध्यमांशी बोलत होते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना राहुल गांधींना पंतप्रधान होऊ शकत होते. आता परत सत्ता लवकर मिळणार नाही. राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असं सांगून आठवले पुढे म्हणाले, 1990 आणि 1999 साली प्रकाश आंबेडकर यांनी माझं ऐकलं असतं आणि आघाडीसोबत आले असते तर आरपीआयच्या कार्यकर्त्यांना आमदारकी आणि मंत्रीपद मिळाली असती. आता सुद्धा त्यांनी विरोधाला विरोध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करू नये. पूर्वी जरी भाजप मर्यादित भूमिकेत असली तरी भाजपची आता व्यापक अशी भूमिका झालेली आहे. त्यामुळे आंबेडकर यांनी आमच्या सोबत यावे. प्रकाश आंबेडकर हे महाआघाडीत जाणार नाहीत आणि महाआघाडी सुद्धा त्यांना सोबत घेणार नाही, असंही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. महायुतीत नवीन मित्र आल्यामुळे जुन्या मित्रांच्याकडे भाजपाने दुर्लक्ष करू नये. अन्य राज्यात आरपीआयने जागा मागितल्या नाहीत, मात्र शिर्डी आणि सोलापूर हा मतदारसंघ आरपीआयला द्यावा. शिर्डीमधून मी स्वतः निवडणूक लढण्यास तयार आहे, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. यावेळी आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे, सुभाष बारसिंगे, जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आता बाळासाहेबांचं असं आहे की आता ते महाविकास आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आहे. ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्यांना बोलावलं होते, ते जाऊन आले. पण त्यांनी त्यामध्ये पण भूमिका मांडलेली आहे की मी मोदींच्या विरोधामध्ये आहे. ते जरी मोदींच्या विरोधामध्ये असले तरी मी मोदींच्या बाजूनं खंबीरपणे उभा आहे. त्यामुळं त्यांना मोदींच्या विरोधामध्ये कशासाठी ते आहे ते मला माहीत नाही आहे. का ते विरोध करतायत ते मला माहीत नाही आहे. वास्तविक त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवा होता. एवढी बाबासाहेबांची कामं एवढी त्यांनी केलेली आहे. त्याचा अभ्यास करून आणि माणसामध्ये परिवर्तन होत नसतं या सिद्धांताशी आम्ही सहमत नाही. हा सिद्धांत गौतम बुद्धांना अमान्य होता, बाबासाहेब आंबेडकरांना अमान्य होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दलित अत्याचाराच्या बद्दल भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की अत्याचार करणारा दोषी नाही. पिढ्यानपिढ्यापासून त्याच्या डोक्यामध्ये जे संस्कार आहे त्या संस्कारामुळं आपल्यावर अत्याचार होता. त्यामुळं त्या माणसाला दोष न देता त्याच्या मनामध्ये परिवर्तन करणं आवश्यक आहे. हिंसेला हिंसेनं उत्तर देऊन चालणार नाही ही भूमिका बाबासाहेबांनी त्या काळामध्ये महाड सत्याग्रहाच्या वेळेला मांडलेली आहे. त्यामुळं परिवर्तन होतच नाही या मताची आम्ही सहमत नाही. पुन्हा त्याच मुद्द्यावरती ते हिंदुत्ववादी आहे, हिंदू राष्ट्र आहे, ते अमुकच आहे. तर या ठिकाणी या ठिकाणचा मुसलमान काय सगळा हिंदू होणार नाही आहे. या देशातला हिंदू काय मुसलमान होणार नाही. फक्त बौद्ध धर्मीयांनी काय धर्मांतर केलेलं आहे गोष्ट खरी आहे. पण या देशामध्ये जे सगळे 8 धर्म आहेत ते राहणारच आहेत. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, लिंगायत, पारशी, जैन हे सगळे धर्म आपल्या देशात राहणारच आहे. जैन काय लगेच हिंदू धर्मात जाणार तसं नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की सर्वांना घेऊन जाण्याची भूमिका सध्याच्या BJPच्या नेतृत्वाखालची NDA सरकारची आहे आणि आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्रित आलेलो आहोत. काय मुद्द्यावरती जरूर अवश्य मतभेद असतीलही, पण NDA सोबत जॉर्ज फर्नांडिस होते, शरद यादव होते, नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, नवीन पटनायक होते, DMK जे करुणानिधींची आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये होती. त्यामुळं मला असं वाटतं की तसं परिवर्तन समाजामध्ये झालेलं आहे. त्यामुळं जरी बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतलेली असली तर त्यांना तो अधिकार आहे. पण ते महाविकास आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्यांना घेईल असं मला वाटत नाही. लवकरात लवकर माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना कसा न्याय द्यायचा यासाठी सगळ्या पक्षांच्या, त्यांचे पक्ष, आमचा पक्ष, सगळे मित्रपक्ष यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी लवकरात लवकर सगळी महामंडळं करावी. रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद द्यावं ही आमची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे आणि विस्तारामध्ये आपण ते करू असं देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे.
आणि आता या 48 जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला 2 जागा शिर्डीची आणि सोलापूरची मिळावी अशा पद्धतीचं पत्र चंद्रशेखर बावनकुळे त्यानं देवेंद्र फडणवीसजी यांना पण दिलेलं आहे. त्याचबरोबर अमित शहा, JP नड्डा यांना आपण ते पत्र दिलेलं आहे. नितीन गडकरी यांच्यासोबतही काल नागपूरमध्ये माझी चर्चा झाली आणि RPIला 2 तरी जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. आणि आम्हाला एकदम मी राज्यसभेमध्ये आहे, पण राज्यसभेवरच्या अनेक लोकांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय BJPने घेतलेला आहे. मी सुद्धा BJPचा सहकारी आहे आणि मला जर शिर्डीमध्ये संधी मिळाली, सोलापूर जर जागा मिळाली तर राजा सर्वोदय आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, ते लढण्यासाठी त्या ठिकाणी उत्सुक आहेत. आणि करावं एकदम आम्हाला नवीन मित्र आल्यामुळं जुन्या मित्राला विसरू नये असं BJPकडे आमची विनंती आहे की नवीन सगळे मित्रात आल्यामुळं आमचं नाव कुठं विशेष येत नाही आहे. रिपब्लिकन पक्षात सरकारमध्ये काय सहभाग आहे की नाही अशा पद्धतीची शंका आहे यावी. आणि आम्हाला समाजाचे लोक विचारतात की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही. ठीक आहे, आमचा मंत्री नसेल आता, जेवढं होईल तेवढं होईल, पण सरकारमध्ये आम्ही आहोतच ना. सरकारमध्ये RPI सुद्धा त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे.